Hello students, welcome to the channel Easy Science and Mathematics, Standard 8, Chapter 3, Indices and Cube Root. In this chapter, in this video, we are going to learn meaning of numbers with rational indices. म्हणजे जे घातांक आहेत ते रॅशनल नंबर आहेत, परिमेय संख्या आहेत. Up till now we have seen the indices in the form of integers. For example, 3 raised to 3, then 5 raised to 10, 5 raised to 2, or a raised to minus 2, b raised to 3. So these integers, that means 3, 2, 10, minus 2, 3, these are integers. But now we are going to see the indices in rational numbers. Now first, meaning of the numbers when the index is a rational number of the form 1 upon n. म्हणजे 1/n स्वरूपात असणारे जे घातांक आहे, which is a rational number. आपण बघितलं की अंश आणि छेद असणाऱ्या संख्यांना रॅशनल नंबर, परिमेय संख्या असे म्हणतात. मग आता जे घातांक आपल्याला बघायचे आहेत, दोज इंडायसेस म्हणजेच घातांक, दे आर रॅशनल नंबर्स. म्हणजेच परिमेय संख्येच्या रूपात असणारे घातांक आपल्याला बघायचे आहे. सुरुवातीला आपल्याला 1 upon n या रूपातले घातांक बघायचे आहेत. दॅट मीन्स देअर न्यूमरेटर इज 1 अँड डिनॉमिनेटर it may be any natural number. Okay, so let us see such type of indices. Now see, to show square, index is written as 2. एखाद्या संख्येचा वर्ग, स्क्वेअर म्हणजे वर्ग, जर आपल्याला दाखवायचा असेल तर आपण त्याचा घातांक म्हणजे इंडेक्स 2 लिहितो. फॉर एक्झाम्पल, स्क्वेअर ऑफ 5 इट इज रिटन ॲज 5 raised to 2 म्हणजे 5चा वर्ग. अशा रीतीने आपण घातांक दाखवतो. बट टू शो स्क्वेअर रूट, इंडेक्स इज रिटन ॲज 1 upon 2. वर्ग दाखवण्यासाठी म्हणजे स्क्वेअर दाखवण्यासाठी 2 घातांक म्हणतात. परंतु जर स्क्वेअर रूट दाखवायचा असेल, वर्गमूळ दाखवायचं असेल, तर घातांक जो इंडेक्स जो आहे तो 1 upon 2 असा लिहिला जातो. लेट अस सी द एक्झाम्पल. स्क्वेअर रूट ऑफ 25, 25 चे वर्गमूळ. It can be shown in the form of radical sign as root 25. हे जे चिन्ह आहे त्याला रॅडिकल साइन म्हणतात किंवा आपण त्याला वर्गमूळाचं चिन्ह म्हणतो. आणि मग 25 चे वर्गमूळ, स्क्वेअर रूट ऑफ 25, इट इज रिटन लाईक धिस. ओके, और इन द फॉर्म ऑफ इंडेक्स इट इज रिटन ॲज 25 raised to 1 upon 2. म्हणजे हा जो घातांक आहे 1 upon 2, इट शोज द स्क्वेअर रूट ऑफ 25. 25चा वर्गमूळ दाखवण्यासाठी तो 1/2 असा घातांक लिहून दाखविला जातो. मग टू शो द स्क्वेअर रूट, द इंडेक्स इज रिटन ॲज 1 upon 2. टू शो क्यूब रूट, द इंडेक्स विल बी रिटन ॲज 1 upon 3. टू शो फोर्थ रूट, इंडेक्स विल बी रिटन ॲज 1 upon 4. म्हणजे घनमूळ दाखवायचं असेल तर 1/3 घातांक लिहिला जातो. चौथे मूळ दाखवायचं असेल तर 1/4 असा घातांक लिहिला जातो. म्हणजे nth रूट ऑफ a, कुठल्याही संख्येचा nवा घात, म्हणजे a ही कोणतीही परिमेय संख्या असेल आणि n हे त्याचं रूट असेल, तर ते इन जनरल फॉर्म इट इज रिटन ॲज a raised to 1 upon n. a चा 1/nवा घात असं सामान्य स्वरूपामध्ये रूट म्हणजेच मूळ दाखविलं जातं. फॉर एक्झाम्पल, क्यूब ऑफ 4 म्हणजे 4चा घन. क्यूब ऑफ 4 इट इज 64. 4चा घन जर करायचा असेल तर आपल्याला 4चा 3 वेळा गुणाकार करावा लागेल. 4 गुणिले 4 गुणिले 4. द क्यूब विल बी 64 अँड क्यूब रूट ऑफ 64 इट विल बी रिटन ॲज लाईक धिस. Using radical sign, it will be written as cube root of 64. But by using indices, we can write cube root as 64 raised to 1 upon 3. 64चा 1/3 घात म्हणजे क्यूब रूट दाखवण्यासाठी 1 upon 3
असा इंडेक्स वापरला जातो. सो 1/2, 1/3, 1/4 दीज आर द रॅशनल इंडायसेस. हे जे घातांक आहेत ते परिमेय घातांक आहेत. लेट अस सॉल्व सम एक्झाम्पल्स. See these examples. Express the numbers in index form. खाली आपल्याला काही शब्दांच्या रूपामध्ये उदाहरणं दिलेली आहेत. We have to express in index form. ते आपल्याला घातांकाच्या रूपात लिहायचे आहेत. For example, 5th root of 13. 13चे 5वे मूळ, 5th root. It can be written in index form as 13 raised to 1/5. 13 raised to 1/5 म्हणजे 13चा 1/5 घात. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, 8th root of 100 म्हणजेच 100चे 8वे मूळ. सो इट विल बी रिटन ॲज 100 raised to 1/8 म्हणजे 100चे 8वे मूळ. The 8th root, it is shown by the index 1/8. 8वे मूळ हे 1/8 असा घातांक वापरून दाखविलेलं आहे. नेक्स्ट, क्यूब रूट ऑफ 17. क्यूब रूट मीन्स 3rd रूट, 3रे मूळ. क्यूब रूट ऑफ 17 म्हणजे 17चे घनमूळ किंवा 3रे मूळ. इट कॅन बी रिटन ॲज 17 raised to 1/3. So here the examples are given in the form of words. शब्दांच्या रूपामध्ये हे उदाहरण दिलेले आहेत. We have written it in the index form. ते आपण घातांकाच्या रूपात दिलेले आहेत. आता उदाहरणाचा पुढचा प्रकार बघू. See here, write in words. आता इथे आपल्याला इंडेक्सच्या रूपामध्ये संख्या दिलेल्या आहेत, त्या आपल्याला शब्दात मांडायच्या आहेत किंवा शब्दात लिहायच्या आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, 4th root of 81 or 81 raised to 1/4. It can be written as 4th root of 81 म्हणजे 81चे 4थे मूळ. म्हणजे ही घातांकाच्या रूपात संख्या दिलेली आहे, ती आपण शब्दाच्या रूपात मांडलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, 512 raised to 1/9. 512चा 1/9 घात. That means it is the 9th root. Okay. So 9th root of 512. So we have written it in the form of words. And the last one, 49 raised to 1/2. 1/2, that means it is the square root, and it can be written as square root of 49. 49चे दुसरे मूळ किंवा 49चे वर्गमूळ. So thus in this video we have learned the index in the form of 1/n. म्हणजे असे रॅशनल इंडायसेस की ज्याचा न्यूमरेटर 1 आहे, असे घातांक आपण या ठिकाणी बघितले. If you have understood the video, like the video, share it and subscribe the channel. Thank you.